आणि मी सिद्धरामेश्वरांच्या चरणी हीच प्रार्थना करते की सोलापूरची प्रतिष्ठा आणि परंपरा अशीच ठेव आणि जे काही सर्वसामान्य लोकांवर संकट असेल, मग ते महागाईचं असेल, गढूळ पाण्याचं संकट असेल, कमी पाण्याचं संकट असेल, रस्ते आणि भ्रष्टाचाराचं संकट असेल, त्या सगळ्या संकटावर ही संक्रांत येऊ दे अशी मी सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एक पुरोगामी विचाराचं सोलापूर आणि महाराष्ट्र उभं राहू देत. ते खरं तर निवडणुकांचा काळ सुरू आहे आणि अशा कालावधीमध्ये यात्रा आलेली आहे. तरीही भक्तांचा जो उत्साह आहे तो तशाच पद्धतीने शिगेला पोहोचलेला आहे. धर्माचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही आहे आणि म्हणून काही असू देत, कितीही सण असू देत, आम्ही ते साजरे करणारच आणि त्याच्यात तुम्ही कोणत्याही प्रकारचा मतभेद आणणं हे अपेक्षितच नाही आहे. ह्या सोलापूरचा हा सण अनेक वर्षापासून आपल्या ग्रामदैवताचा सण आहे आणि त्याला कोणताही कलंक लागू नये राजकारणाच्या मागे. आदल्या दिवशी प्रयत्न केला परवा दिवशी सभेमध्ये असं वाटतंय कारण ज्या पद्धतीनं वस्त्र घालण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं त्याच्याबद्दल बरंच काही बोललं गेलं आहे आणि लोकांना ते दिसून आलं. आज ह्या पवित्र दिनी मला त्याबद्दल टिप्पणी करायची नाही. 1,500 रुपये जमा होणार आहेत लाडकी बहिणीचे. विचारणा झाली आहे इलेक्शन कमिशन. कशा पद्धतीने बघताय इलेक्शन निवडणुकीत अशा पद्धतीनं आपण हा इंटरव्ह्यू नंतर करूया प्लीज. थँक्यू.